आज सूर्योदयाच्या वेळी सुद्धा तू त्या स्क्रीनमध्येच डोकं खुपसून बसला आहेस. काय शोधतोयस इतकं मनापासून? अगं मी द अल्मॅनॅक ऑफ नवल रविकांत वाचतोय. हे पुस्तक म्हणजे आजच्या पिढीसाठी बायबल मानलं जाते. पण वाचता वाचता मी स्वतःलाच हरवून बसलोय. यात लिहिलंय की मिळवणं सोपं आहे, पण टिकवणं आणि त्यातून सुखी होणं कठीण आहे. मला समजत नाहीये की आपण नक्की कुठे चाललो आहोत. खूप छान पुस्तक निवडलं आहेस तू. नवल रविकांत आजच्या युगाचे आधुनिक ऋषीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण तुला माहितीये का, तू जे वाचतोयस ते आपल्या मातीत हजारो वर्षापासून रुजलेलं आहे. फक्त आपण ते विज्ञानाच्या भाषेतून समजून घ्यायला विसरलो आहोत. विज्ञानाच्या भाषेत म्हणजे नवल जे सांगतायत त्याचा विज्ञानाशी आणि आपल्या जुन्या कथांशी संबंध आहे. नक्कीच आज आपण ज्ञानसिद्धी चॅनलवर याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एका पुस्तकाचा सारांश नाही, तर तुमच्या जगण्याची पद्धत बदलणारा एक प्रवास आहे. आज आपण पाहणार आहोत की कसं संस्कार आणि सायन्स एकत्र येऊन आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि आनंदी बनवू शकतात. वा, म्हणजे आज आपण नवल रविकांत यांच्या डोळ्यातून जग बघणार आहोत, पण त्याला जोड असेल आपल्या प्राचीन ज्ञानाची आणि आधुनिक संशोधनाची. अगदी बरोबर. तर मग सुरू करूया. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, कारण इथेच तुम्हाला मिळेल ज्ञानातून खरी सिद्धी. नवल म्हणतात की पैसे कमवणे हे नशिबावर अवलंबून नसतं, तर ते एक कौशल्य आहे. पण आपण तर नेहमी म्हणतो की लक्ष्मी चंचल असते, ती कोणाकडे कधी जाईल सांगता येत नाही. लक्ष्मी चंचल हे खरं आहे, पण ती कोणाकडे येते? जी व्यक्ती पुरुषार्थ करते. नवल यांच्या भाषेत सांगायचं तर संपत्ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्यासाठी काम करते. म्हणजे पॅसिव्ह इन्कम. फक्त इन्कम नाही तर ऍसेट. नवल रविकांत नेहमी हीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, मला पुरेसे लांब तरफ आणि उभं राहण्यासाठी जागा द्या, मग मी संपूर्ण पृथ्वी हलवून दाखवेन. हे तर आर्किमिडीजचं तत्व आहे. हो, आणि नवल म्हणतात की आजच्या काळात लिव्हरेज म्हणजे काय, तर 1 भांडवल, 2 माणसं, 3 कोड आणि 4 मीडिया. म्हणजे जर मी एखादा व्हिडिओ बनवला तर तो माझा मीडिया लिव्हरेज झाला. अगदी. तू एकदा कष्ट करून व्हिडिओ बनवलास, पण तो लाखो लोक बघतायत, तू झोपलेला असतानाही. सायन्स याला स्केलेबिलिटी म्हणतं. जेव्हा तुमचं काम तुमच्या वेळेच्या बंधनातून मुक्त होतं, तेव्हाच खरी संपत्ती निर्माण होते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता लिव्हरेज वापरत आहात? तुम्ही फक्त तुमचे तास विकत आहात की काहीतरी असं निर्माण करत आहात जे तुमच्यासाठी काम करेल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. नवल एका गोष्टीवर खूप भर देतात, ती म्हणजे विशिष्ट ज्ञान. ते म्हणतात की असं ज्ञान मिळवा जे तुम्हाला शाळेत शिकवलं जात नाही, पण ज्याची जगाला गरज आहे. यालाच आपल्या संस्कृतीत स्वधर्म म्हटलं गेलंय. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याचा धर्म स्वीकारण्यापेक्षा स्वतःच्या उणीवासह स्वतःचा धर्म पाळणं जास्त श्रेयस्कर आहे. पण हे कसं ओळखायचं? मला कशात रस आहे हे कसं समजणार? नवल म्हणतात, विशिष्ट ज्ञान हे सध्या काय ट्रेंड मध्ये आहे यामागे धावून नाही, तर तुमच्या खऱ्या कुतूहल आणि आवडीचा पाठपुरावा केल्याने मिळते. म्हणजे जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुला अशा कोणत्या गोष्टी करायला आवडायच्या ज्यासाठी तुला कोणी पैसे देत नव्हतं, पण तू तासनतास त्यात घालवायचास? मला कोडी सोडवायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडायचं. हेच तुझं विशिष्ट ज्ञान आहे. सायन्स याला फ्लो स्टेट म्हणतं. जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा आपल्या मेंदूत प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काही काळासाठी शांत होतो आणि काळाचं भान विसरतो. या स्थितीत आपली कार्यक्षमता 5 पटीने वाढते. वा, म्हणजे जर मी माझ्या आवडीचं काम केलं तर मी जगातील सर्वोत्तम व्यक्ती बनू शकतो, कारण माझ्यासाठी तो खेळ आहे आणि इतरांसाठी ते काम आहे. बरोबर. आणि जेव्हा तू तुझं हे ज्ञान लिव्हरेज सोबत जोडतोस तेव्हा तुला कोणीही हरवू शकत नाही. विचार कर, विश्वकर्मा यांनी जेव्हा द्वारका नगरी वसवली तेव्हा त्यांच्याकडे ते विशिष्ट ज्ञान होतं. त्यांनी विज्ञानाचा आणि कलेचा असा संगम साधला की ती नगरी आजही आश्चर्याचा विषय आहे. नवल म्हणतात की आनंद म्हणजे असा भाव की जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे अशी भावना तुम्ही काढून टाकता, तेव्हा जे उरतं तेच खरा आनंद असतो. पण आपल्याला तर सतत वाटतं की काहीतरी कमी आहे. नवीन फोन, नवीन गाडी, मोठं घर. इथेच तर आपण चुकतो. नवल म्हणतात, इच्छा म्हणजे स्वतःशी केलेला असा करार की जे मिळेपर्यंत तुम्ही स्वतःला अस्वस्थ आणि दुःखी ठेवणार. हे वाक्य ऐकायला खूप कठीण वाटतंय. म्हणजे मी इच्छाच करायची नाही का? इच्छा करा, पण त्या इच्छेचे गुलाम होऊ नका. सायन्स याला डोपामाइन लूप म्हणतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवण्याचं स्वप्न बघतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन रिलीज होतं. आपल्याला खूप छान वाटतं, पण ती गोष्ट मिळाल्यावर काय होतं? थोड्या वेळाने त्याचं कौतुक संपतं आणि आपण पुढच्या गोष्टीकडे वळतो. यालाच हिडोनिक अडॅप्टेशन म्हणतात. आपली सुखाची पातळी पुन्हा मूळ पदावर येते. आपली अवस्था त्या मृगजळामागे धावणाऱ्या हरणासारखी होते. हरणाला वाटतं तेथे पाणी आहे, पण तो तर फक्त वाळवंटात धावत असतो. म्हणजे आपण आयुष्यभर फक्त धावतच राहणार का? नाही, जर आपण संस्कार शिकलो तर नाही. आपल्याकडे संत तुकाराम म्हणतात, ठेविले अनंती तैसेची राहावे,
चित्ती असू द्यावे समाधान. याचा अर्थ असा नाही की प्रगती करू नका, तर याचा अर्थ असा आहे की तुमचं सुख बाह्य गोष्टीवर अवलंबून ठेवू नका. नवल सुद्धा हेच म्हणतात. ते म्हणतात की आनंद हा एक कौशल्य आहे जो आपल्याला शिकावा लागतो, तो काही बाहेरून मिळत नाही. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की एखादी गोष्ट मिळाल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल, पण मिळाल्यावर तो आनंद फार काळ टिकला नाही? तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये शेअर करा. तुमच्या कमेंट्स वाचून इतरांनाही समजेल की ते या प्रवासात एकटे नाहीत. नवल म्हणतात की अतिकष्टाला सगळं श्रेय देणं थोडं अतिशयोक्त आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. आपल्याला तर लहानपणापासून कष्ट करा असं शिकवलंय. कष्ट महत्वाचे आहेतच, पण चुकीच्या दिशेने केलेले कष्ट व्यर्थ जातात. नवल म्हणतात, अमर्याद साधनं आणि संधी असलेल्या या युगात योग्य निर्णय क्षमता हेच सर्वात महत्वाचं कौशल्य आहे. म्हणजे तुम्ही किती तास काम करता यापेक्षा तुम्ही काय निर्णय घेता याला जास्त किंमत आहे. हे कसं काय? एक उदाहरण बघ. एका मोठ्या जहाजाचा इंजिनियर आणि त्या जहाजाचा कॅप्टन. इंजिनियर खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण जर कॅप्टनने चुकीचा निर्णय घेतला आणि जहाज खडकावर आदळलं तर इंजिनियरच्या कष्टाला काहीच अर्थ उरतो का? नाही, अजिबात नाही. म्हणजे विवेक महत्वाचा आहे. आपल्याकडे चाणक्य यांनी हेच सांगितलं होतं. त्यांनी नंद साम्राज्याचा नाश करण्यासाठी स्वतः तलवार हातात घेतली नाही, तर त्यांनी चंद्रगुप्त नावाचा लिव्हरेज वापरला आणि आपली बुद्धी वापरली. वा, म्हणजे चाणक्य नीती आणि नवल रविकांत यांचे विचार किती सारखे आहेत. सायन्स याला मेंटल मॉडेल्स म्हणतं. नवल म्हणतात की आपण जगाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकले पाहिजे. हो, आणि त्यासाठी तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे. जर तुमचं मन विचलित असेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणूनच नवल ध्यानावर भर देतात. पण ध्यान करणं खूप कठीण वाटतं. डोळे मिटले की हजारो विचार मनात येतात. नवल म्हणतात, ध्यान म्हणजे विचारांना थांबवणं नाही, तर विचारांकडे त्रयस्थपणे बघणं. जसं तू रस्त्याच्या कडेला बसून जाणाऱ्या गाड्या बघतोस, तसंच तुझ्या मनात येणाऱ्या विचारांकडे बघ. सायन्स याबद्दल काय म्हणतं? सायन्स सांगतं की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला त्याचा आकार कमी होतो आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तो अधिक मजबूत होतो. याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे ध्यानामुळे आपण खरोखर हुशार आणि शांत होऊ शकतो. नक्कीच. आपल्याकडे महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग सांगितला आहे. त्यातला ध्यान हा महत्वाचा भाग आहे. नवल म्हणतात की माणसाच्या बहुतांश अडचणी यामुळेच येतात की ते स्वतःसोबत शांतपणे एका खोलीत बसू शकत नाही. हे तर पास्कलांचं वाक्य आहे. नवल यांनी पाश्चात्य तत्वज्ञान आणि पौरात्य साधना याची किती सुंदर सांगड घातली आहे. नवल म्हणतात की आयुष्यातील संपत्ती, नाती आणि ज्ञान यातील सगळेच मोठे फायदे चक्रवाढ व्याज या तत्वातूनच मिळतात. हे विज्ञानाचे आणि गणिताचे सर्वात मोठे सत्य आहे. सुरुवातीला बदल दिसत नाहीत, पण दीर्घकाळात त्याचे परिणाम अफाट दिसतात. मला भगीरथ राजाची कथा आठवते. त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी किती वर्ष तपश्चर्या केली. त्याला लगेच फळ मिळालं नाही, पण त्याने हार मानली नाही. अगदी बरोबर. भगीरथाचे प्रयत्न हे कंपाऊंडिंगचं उदाहरण आहे. प्रत्येक दिवसाची साधना पुढच्या दिवसाच्या साधनेत भर घालत होती. सायन्स मध्ये याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात. जे लोक तात्पुरत्या सुखाचा त्याग करून दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. नवल म्हणतात, दीर्घकालीन खेळ खेळा आणि तेही दीर्घकाळ साथ देणाऱ्या लोकांसोबत. म्हणजे अशा लोकांशी मैत्री करा आणि असे व्यवसाय करा जे 10 ते 20 वर्ष टिकतील. आणि हेच आपल्या संस्कारात सांगितलंय. सत्संग, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तुमचे विचार आणि कृती आपोआप दीर्घकालीन आणि कल्याणकारी होतात. आपण संपत्तीबद्दल बोललो, पण नवल म्हणतात की संपत्तीचे 3 प्रकार असतात. नंबर 1 संपत्ती, नंबर 2 पैसा, नंबर 3 दर्जा. यातला फरक काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. नवल म्हणतात की स्टेटस हा एक झिरो सम गेम आहे. म्हणजे जर तुला वर जायचं असेल तर कोणाला तरी खाली यावं लागेल, जसं की राजकारण किंवा कॉर्पोरेट शिडी. पण वेल्थ हा पॉझिटिव्ह सम गेम आहे. तू श्रीमंत झालास म्हणून मी गरीब होत नाही, उलट तू नवीन काहीतरी निर्माण केल्यामुळे समाजाचा फायदाच होतो. आणि पैसा? पैसा हे फक्त एक क्रेडिट कार्ड आहे. तू समाजासाठी काहीतरी मूल्यवान काम केलंस त्याबद्दल समाजाने तुला दिलेलं ते एक प्रमाणपत्र आहे. नवल म्हणतात, पैसा म्हणजे संपत्तीची देवाणघेवाण करण्याचं साधन आहे. पैसा म्हणजे समाजाकडून मिळालेलं विश्वासाचं श्रेय आहे. हे तर अगदी आपल्या बळीराजाच्या कथेसारखं आहे. बळीराजाने दानशूरपणा केला, त्याने संपत्ती निर्माण केली आणि ती वाटली. त्याचा दर्जा वाढला नाही, त्याचं पुण्य वाढलं. अगदी. आणि सायन्स याला गेम थेअरी म्हणतं. जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह गेम्स खेळतो तेव्हा सर्वांचा फायदा होतो. नवल आपल्याला हेच शिकवतायत की स्टेटसच्या मागे धावू नका, कारण तो तुम्हाला तणाव देईल. वेल्थ निर्माण करा जी तुम्हाला स्वातंत्र्य देईल. स्वातंत्र्य? नवल म्हणतात, संपत्तीचा खरा उद्देश स्वातंत्र्य आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही. म्हणजे मला सकाळी उठल्यावर काय करायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य. आणि हेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी मोक्ष ही संकल्पना मांडली होती. मोक्ष म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही, तर जिवंतपणीही सर्व बंधनातून मुक्त होणं. नवल म्हणतात, जबाबदारी स्वीकारा आणि स्वतःच्या नावावर व्यावसायिक धोके घ्या. त्या बदल्यात समाज तुम्हाला विश्वास, मालकी हक्क आणि प्रभाव देईल. पण नाव खराब होण्याची भीती वाटते ना?
भीती तर वाटणारच ना, पण ज्याचं नाव पणाला लागतं त्यालाच समाज जास्त मोबदला देतो. विचार कर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव आणि आयुष्य पणाला लावलं होतं. त्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली होती. म्हणूनच आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. हो, आणि सायन्स मध्ये याला स्किन इन द गेम म्हणतात. नवल म्हणतात की जर तुमची जोखीम नसेल तर तुम्हाला मिळणारा नफाही मर्यादित असेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नावाने काम करता तेव्हा तुमची विश्वासार्हता वाढते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामात किती अकाउंटेबिलिटी घेता? तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारी स्वीकारता का? कमेंट्स मध्ये सांगा. जबाबदारी स्वीकारणं हाच यशाचा पहिला टप्पा आहे. नवल म्हणतात की तुम्हाला जे आवडतं ते वाचा आणि हळूहळू वाचनावर प्रेम बसू द्या. ते म्हणतात की खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा काही चांगली पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचा. हे अगदी आपल्या पारायण करण्यासारखं आहे. आपण ज्ञानेश्वरी किंवा गाथा पुन्हा पुन्हा का वाचतो? कारण प्रत्येक वेळी आपल्याला त्यातून नवीन अर्थ मिळतो. नवल म्हणतात, मला सगळं काही वाचायचं नाही, मला फक्त सर्वोत्तम 100 पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायची आहेत. सायन्स सांगतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा आपल्या मेंदूतील न्यूरल पाथवेज अधिक घट्ट होतात आणि याला स्पेस्ड रिपिटेशन म्हणतात. आणि नवल यांचा आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे लर्न द फंडामेंटल्स. जर तुम्हाला गणित, तर्कशास्त्र आणि अर्थशास्त्र यातील मूळ तत्वांची माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकता. जसं आपल्याकडे उपनिषदांमध्ये सांगितलंय, सत्य एकच आहे पण विद्वान ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. जर तुम्ही एक सत्य फंडामेंटल समजून घेतलं तर तुम्हाला बाकी सगळं समजेल. नवल म्हणतात की तंदुरुस्त शरीर, शांत मन आणि प्रेमानं भरलेलं घर या गोष्टी विकत मिळत नाहीत, त्या कमवाव्या लागतात. आपण संपत्तीच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण नवल म्हणतात निरोगी माणसाला 1000 इच्छा असतात पण आजारी माणसाला फक्त एकच गोष्ट हवी असते, आरोग्य. हे तर किती खरं आहे. सायन्स सांगते की आपल्या शरीरातील कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन जर वाढलं तर आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपल्याला सुख मिळत नाही. आपल्याकडे आयुर्वेदात सांगितलंय निरोगी माणसाचं आरोग्य टिकून ठेवणं हे पहिलं कर्तव्य आहे. नवल रोज व्यायाम करण्यावर आणि सकस आहार घेण्यावर भर देतात. ते म्हणतात की तुमचं शरीर हेच तुमचं पहिलं लिव्हरेज आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी दिवसातला किती वेळ देता? किमान 30 मिनिटं व्यायाम करता का? कमेंट्समध्ये यस किंवा नो लिहून आम्हाला सांगा. आणि जर नसेल करत तर आजपासूनच सुरुवात करा. जर माझ्याकडे भांडवल नसेल तर संपत्ती कशी निर्माण करू? नवल याचं उत्तर देतात, जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर कोड किंवा मीडिया वापरा. आजच्या काळात इंटरनेट हे सर्वात मोठं लोकशाहीकरण आहे. तुला फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन हवंय. तू तुझं ज्ञान जगाला सांगू शकतोस, जसं आपण आता करतोय. आणखी एक प्रश्न होता, सतत आनंदी कसं राहायचं? नवल म्हणतात, आनंद ही निवड आहे जी आपण करतो आणि एक कौशल्य आहे जे आपण विकसित करतो. हे रोजच्या सरावाने येतं. जसं आपण जिम मध्ये जाऊन स्नायू बनवतो तसंच ध्यानाने आपण आनंदाचा स्नायू बनवू शकतो. मित्रांनो, तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कमेंट्समध्येच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. नवल रविकांत निवृत्तीबद्दल काहीतरी वेगळं बोलतात. ते म्हणतात की निवृत्ती म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी काम थांबवणं नाही. हो, नवल यांच्या मते निवृत्तीचे 3 मार्ग आहेत. 1, तुमच्याकडे इतका पैसा असणे की तुमच्या गरजा पूर्ण होतील. 2, तुमच्या गरजा इतका कमी करणे की तुमच्याकडे असलेला पैसा पुरेसा ठरेल. किंवा 3, तुम्हाला जे काम करायचंय तेच करणं जेणेकरून ते तुम्हाला काम वाटणारच नाही. म्हणजे जर मला माझं काम आवडत असेल तर मी आजच निवृत्त आहे. अगदी यालाच आपल्याकडे वानप्रस्थाश्रम किंवा संन्यास या संकल्पनांशी जोडता येईल. संन्यास म्हणजे जग सोडून जाणं नाही तर जगातील आसक्ती सोडून आपले कर्तव्य करत राहणं. नवल म्हणतात, निवृत्ती म्हणजे असा टप्पा जेव्हा तुम्ही उद्याच्या कल्पित भविष्यासाठी आजचा आनंद त्यागणं थांबवता. वा, म्हणजे आपण उद्याच्या सुखासाठी आजचा बळी देणं थांबवलं पाहिजे. सायन्स याबद्दल काय म्हणतं? सायन्स याला प्रेझेंट बायोस विरुद्ध फ्युचर डिस्काउंटिंग म्हणतं. आपण नेहमी भविष्यातील मोठ्या सुखासाठी आजचा आनंद मारतो, पण नवल म्हणतात की जर तुम्ही तुमच्या विशिष्ट ज्ञानानुसार काम करत असाल तर तुम्हाला आजचा दिवसही आनंद देईल आणि भविष्यही सुरक्षित राहील. मला संत एकनाथ महाराजांची आठवण येते. ते संसारी होते पण त्यांचं मन नेहमी शांत आणि निवृत्त होतं. ते त्यांचं काम करत होते पण त्यात अडकलेले नव्हते. उत्तम उदाहरण. नवल म्हणतात की आधुनिक जग हे प्रतिष्ठेच्या खेळांची मालिका आहे. निवृत्ती म्हणजे ते खेळ खेळणं थांबवणं. नवल म्हणतात की तुमचा अहंकार तुमचा मित्र नाही, पण आजच्या जगात प्रगती करण्यासाठी थोडा तरी अहंकार हवाच ना. अहंकार तुम्हाला तात्पुरतं यश देऊ शकतो पण तो तुम्हाला सत्यापासून दूर नेतो. नवल म्हणतात, जर तुम्ही सतत इतरांना जज करत असाल तर तुम्ही जग जसं आहे तसं बघू शकणार नाही. सायन्स याबद्दल काय म्हणतं? सायन्स मध्ये याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. आपला अहंकार आपल्याला फक्त तेच बघू देतो जे आपल्याला बघायचं आहे. नवल म्हणतात की जर
तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवून सत्य स्वीकारावं लागेल. हे अगदी हिरण्यकशिपूच्या कथेसारखं आहे. त्याला वाटलं की तोच देव आहे. त्याचा अहंकार इतका मोठा होता की त्याला समोरचं सत्य दिसलंच नाही. बरोबर, आणि त्याचा अंत कसा झाला हे आपल्याला माहितीये. नवल म्हणतात, सत्य बोलणं म्हणजे मुक्त होणं. जेव्हा तुम्ही स्वतःशी आणि जगाशी प्रामाणिक असता तेव्हा तुमचा मेंदू कमी तणावात असतो. सायन्स सांगतं की खोटं बोलल्याने मेंदूवर जास्त ताण पडतो आणि निर्णय क्षमता कमी होते. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्या अहंकारामुळे तुम्ही एखादी मोठी संधी गमावली? कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा. स्वतःच्या चुका मान्य करणं हीच खऱ्या ज्ञानाची सुरुवात आहे. नवल म्हणतात, तुमच्या वेळेची वैयक्तिक किंमत उच्च ठरवा आणि त्यावर ठाम राहा. म्हणजे आपल्या वेळेची किंमत आपणच ठरवली पाहिजे. हो, नवल म्हणतात की जर एखादं काम तुमच्या ठरलेल्या दरापेक्षा कमी किमतीत कोणी दुसरं करू शकत असेल तर ते काम तुम्ही करू नका. तुमचा वेळ वाचवा आणि तो वेळ विचार करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी वापरा. पण हे थोडं स्वार्थी वाटत नाही का? नाही, हे कार्यक्षम आहे. विचार कर, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ला स्वतः लढवला नाही. त्यांनी योग्य माणसांकडे जबाबदारी सोपवली. त्यांनी आपला वेळ स्वराज्याच्या मोठ्या ध्येयासाठी वापरला. वा, म्हणजे वेळ वाचवणं म्हणजे आळस नाही तर मोठ्या कामासाठी ऊर्जा साठवणं आहे. सायन्स याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतं. अगदी. नवल म्हणतात, फक्त तुमचा वेळ भाड्याने देऊन तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. तुम्ही तुमचे तास विकून कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. तुम्हाला इक्विटी, मालकी हवी. नवल रोज काय करतात? त्यांच्या यशाचं रहस्य काय आहे? नवल म्हणतात की ते रोज सकाळी 1 ते 2 तास फक्त वाचतात. ते म्हणतात, मी काय वाचतो ते मोजत बसत नाही, मी फक्त वाचत राहतो. ते रोज व्यायाम करतात आणि ध्यान करतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वतःला व्यस्त ठेवत नाहीत. व्यस्त ठेवत नाहीत म्हणजे? नवल म्हणतात, नेहमीच बिझी असणं म्हणजे मनात गोंधळ भरलेला असण्याचं लक्षण आहे. जर तुम्ही खूप व्यस्त असाल तर तुम्ही विचार कधी करणार? सायन्स सांगतं की आपल्या मेंदूला इन्क्युबेशन पिरियड हवा असतो. जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा आपल्याला सर्वात चांगल्या कल्पना सुचतात. हे तर आर्किमिडीजच्या युरेका क्षणासारखं आहे. तो बाथटब मध्ये शांत बसला होता तेव्हाच त्याला विज्ञानाचा मोठा शोध लागला. बरोबर, आपल्याकडे ऋषीमुनी मौन पाळायचे. मौन म्हणजे फक्त न बोलणं नाही तर मनाला शांत करणं. नवल म्हणतात की रिकाम्या अवकाशातच खरी जादू घडते. नवल नशिबाबद्दल काहीतरी खूप रंजक सांगतात. ते म्हणतात की नशीब हे फक्त योगायोग नसतो. हो, नवल यांनी नशिबाचे 4 प्रकार सांगितले आहेत. 1. ब्लाइंड लक, जे पूर्णपणे योगायोग असतं. 2. लक फ्रॉम मोशन, जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता आणि काहीतरी चांगलं घडतं. 3. लक फ्रॉम प्रिपरेशन, जेव्हा तुमचं मन तयार असतं आणि तुम्हाला संधी देतं. आणि 4. लक फ्रॉम युनिक कॅरेक्टर, जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व असं असतं की नशीब स्वतः तुम्हाला शोधत येतं. नशीब आपल्याला शोधत येतं हे कसं शक्य आहे? एक उदाहरण बघ. समजा तू जगातील सर्वोत्तम डायमंड कटर आहेस. आता जर कोणाला एखादा दुर्मिळ हिरा सापडला तर तो कोणाकडे येईल? तो माझ्याकडेच येईल. हेच ते 4थ्या प्रकारचं नशीब. तुझं स्पेसिफिक नॉलेज आणि तुझं कॅरेक्टर यामुळे नशीब तुला शोधत आलं. आपल्याकडे संत ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घे. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचं ज्ञान आणि त्यांची साधना इतकी अफाट होती की आजही 700 वर्षानंतर लोक त्यांच्याकडे ज्ञानासाठी येतात. हे त्यांचं युनिक कॅरेक्टर होतं. वा, सायन्स याला प्रोबॅबिलिटी आणि सरफेस एरिया ऑफ लक म्हणतं. नवल म्हणतात की तुम्ही जेवढे जास्त प्रयत्न कराल आणि जेवढे जास्त लोकांपर्यंत पोहोचाल तेवढा तुमचा नशिबाचा पृष्ठभाग वाढेल. अगदी बरोबर. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात नशिबाच्या कोणत्या टप्प्यावर आहात? तुम्हाला वाटतं का की तुम्ही तुमचं नशीब स्वतः घडवू शकता? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की मांडा. नवल म्हणतात की ज्यांनी सवयी तयार केल्या नाहीत त्यांनाच इच्छाशक्तीवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे इच्छाशक्तीपेक्षा सवयी जास्त महत्वाच्या आहेत. हो, कारण इच्छाशक्ती ही मर्यादित असते. सायन्स मध्ये ह्याला इगो डिप्लिशन म्हणतात. दिवसभर निर्णय घेऊन आपली इच्छाशक्ती संपून जाते, पण सवयी या ऑटोमॅटिक असतात. जसं आपण सकाळी उठल्यावर दात घासतो त्यासाठी आपल्याला इच्छाशक्तीची गरज लागत नाही. बरोबर. नवल म्हणतात की तुमच्या चांगल्या सवयी तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी बनवतात. आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. ते काय होते? ते मनाला लावलेल्या सवयींचे होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे मनाला वळण लावण्याचं शास्त्र होतं. नवल म्हणतात कृती करताना घाई करा पण फळाची अपेक्षा करताना संयम ठेवा. हे तर अगदी गीतेतल्या कर्मण्य वाधिकारस्ते सारखं आहे. फळाची चिंता करू नका पण कर्म करण्यात कसर सोडू नका. सायन्स याला प्रक्रिया केंद्रित विचारसरणी म्हणतं. जेव्हा आपण निकालापेक्षा प्रक्रियेवर लक्ष देतो तेव्हा आपला ताण कमी होतो आणि कामगिरी सुधारते. नवल म्हणतात उच्च बुद्धिमत्ता, उच्च ऊर्जा आणि सर्वात महत्वाचं उच्च प्रामाणिकपणा असलेलेच व्यावसायिक भागीदार निवडा. बुद्धिमत्ता आणि ऊर्जा असेल पण जर प्रामाणिकपणा नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला बुडवेल. आपल्याकडे सुग्रीव आणि श्रीराम यांची मैत्री बघ. सुग्रीवाकडे सैन्य होतं, रामाकडे बुद्धी आणि शक्ती होती, पण दोघांमध्ये इंटिग्रिटी होती म्हणून त्यांनी अशक्य वाटणारं कार्य पूर्ण केलं. नवल म्हणतात की युअर
नेटवर्क इज युअर नेटवर्थ. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त श्रीमंत लोकांशीच मैत्री करावी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा लोकांशी मैत्री करा ज्यांचे विचार उच्च आहेत. सायन्स मध्ये याला सोशल कॉन्टेजियन म्हणतात. तुम्ही ज्या 5 लोकांमध्ये सर्वात जास्त वेळ घालवता त्यांच्यासारखेच तुम्ही बनता. मित्रांनो, तुमच्या मित्रमंडळीमध्ये असे लोक आहेत का जे तुम्हाला प्रगतीसाठी प्रेरित करतात? तुमच्या अशा एका खास मित्राचं नाव कमेंट्स मध्ये टॅग करा आणि त्याला थँक्यू म्हणा. नवल म्हणतात की वाचन हे सर्वात श्रेष्ठ मूलभूत कौशल्य आहे. जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही जगातलं कोणतंही कौशल्य शिकू शकता. पण आजकाल लोक फक्त शॉर्ट्स आणि रील्स बघतात. कोणाकडे पुस्तक वाचायला वेळ आहे? नवल म्हणतात की हेच तर तुमचं कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे. जर सगळे लोक फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ बघत असतील आणि तुम्ही जर एखादं सखोल पुस्तक वाचत असाल तर तुमची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा कितीतरी जास्त असेल. सायन्स सांगतं की वाचनामुळे आपल्या मेंदूतील कनेक्टिव्हिटी वाढते. व्हिडिओ बघताना आपला मेंदू पॅसिव्ह असतो पण वाचताना तो ऍक्टिव्ह असतो. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण आहे. ते म्हणायचे, वाचाल तर वाचाल. त्यांच्याकडे पुस्तकांचा अफाट संग्रह होता आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. वा. नवल म्हणतात तुम्ही जे शिकलात ते दुसऱ्याला समजावून सांगा. याला फेनॉमेन टेक्निक म्हणतात. जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट अधिक स्पष्ट समजते. शेवटी नवल म्हणतात की आयुष्याचा अर्थ म्हणजे स्वतःचा अर्थ शोधणं. जीवनाचा कोणताही एक ठरलेला उद्देश नाही. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय पण ते खूप मुक्त करणारं आहे. नवल म्हणतात की आपण या पृथ्वीवर फक्त एक क्षण आहोत, त्यामुळे खूप ताण घेऊ नका. सायन्स सांगतं की हे ब्रह्मांड अब्जावधी वर्ष जुनं आहे आणि आपण त्यात फक्त काही वर्ष आहोत. याला कॉस्मिक पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. आपल्याकडे संत ज्ञानेश्वर पसायदानात म्हणतात, प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश बघा आणि आनंदाने जगा. नवल म्हणतात की शांतता म्हणजे स्थिर असलेला आनंद आणि आनंद म्हणजे हालचालीतील शांतता. वा, किती सुंदर व्याख्या आहे ही. शांतता म्हणजे स्थिर असलेला आनंद आणि आनंद म्हणजे प्रवाही असलेली शांतता. आज आपण नवल रविकांत यांच्या अल्मनॅक मधून जे काही शिकलं ते शब्दात मांडणं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करूया. आपण शिकवलं की संपत्ती हे एक कौशल्य आहे, आनंद ही एक निवड आहे आणि ध्यान हे मेंदूचं आरोग्य आहे. आपण संस्कार आणि सायन्स यांची सांगड घालून हे पाहिलं की आपले पूर्वज जे सांगत होते तेच आजच्या आधुनिक विचारवंत विज्ञानाच्या भाषेत सांगतात. मित्रांनो, ज्ञानसिद्धी चॅनलचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहत आहोत. तुमचे प्रश्न, तुमचे अनुभव आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता विषय बघायला आवडेल हे नक्की सांगा. लक्षात ठेवा, ज्ञान हीच खरी सिद्धी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.